तर हे फणस हा फणसाचे दोन प्रकार असतात, काफा आणि रसाळ. तर मित्रांनो, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, भरपूर दिवसांनी परड्यामध्ये फेरी नाही मारलेली आणि आंब्याच्या मुळ्यात पण नाही गेलो. आमची हापूस आहे स्वतःचे घरातले हापूस. तर आम्ही बऱ्यापैकी हापूस काढून आम्ही आडीत ठेवलेले, पण आता बघू परड्याखाली एकाच दोन वरती होते पडलेले भेटतील का नाही. आणि तुम्हाला काजूची बाग आणि फणस पण दाखवतो. चला तर मग आपण पूर्ण फिरू. तर मित्रांनो, ही आंब्याचं झाड आहे, मोठा आंब्याचं झाड आहे का. आपले हापूस आंबे असतात. एक मिनटा, हे बघू शकता. हे हापूसचा मोठा आंबा आहे. बऱ्यापैकी आंबे एका गावतात, एकच झाडा. तर ह्याच्या मुळाखाली गावलं तर गावात आपल्याक काही नाही. आता सगळे हापूस तर आम्ही काढल्यामुळे आता झाडं कमी प्रमाणात होते. पण हे वांढरांनी वाट लावले. 7-8 जे काय होते ते सगळे वांढरांमुळे गेले. मंडई हो, हई एक असा पिवळं पिवळं काहीतरी बघू शकता. हे बघा, हा मित्रांनो, हे बघा कलमाचे हापूस आंबे. मंडई हयो एक आंबो दोन आंबे गावले. परड्यामुळे आलो आम्ही बघू शकता. इथे मुळाखाली आपल्या आंबे गावले दोन. कलमाचे आंबे आहेत, पूर्ण पिकलेले आहेत. हे कापून दाखवूया पुढच्या ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, हे आमचे बाजूलाच आहे, म्हणजे हे आंब्याचं झाड आहे, त्याच्या बाजूला हे फणसाचं झाड आहे, बघू शकता. तर हे फणस हा फणसाचे दोन प्रकार असतात, काफा आणि रसाळ. तर हा काफा फणस आहे. हे बघू शकता, खाली दोन कुसून पडलेले आहेत. हे बारीक बारीक कोवळे होते म्हणून ते पडले. झाडाला आता भरपूर फणस आहेत. तर हा असा आमचा परडा आहे छोटासा. तर या परड्यामध्ये हे जामचं झाड आहे, ह्याच्यावरती पण आपला एक ब्लॉग आला आहे, बघू शकता. हे जाम फळ आहे. आता कसं जसं जसं मे महिना संपायला लागला तसे हे फळं संपायला कमी झाले, कारण की सीझन आता या फळांचा संपला. खाली बघू शकता तुम्ही, जास्त प्रमाणामध्ये पडलेले आहेत. हे इथे 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 भरपूर ठिकाणी पडलेले आहेत. त्यामुळे याचे मोहूर पण संपला. आता कुठे कुठे काही काही थोडे थोडे जाम आहेत. इथे बघू शकता, पुढे वरती आहेत, उन्हाच्यामुळे दिसत नाही, पण इथे एक गठ्ठा आहे आणि तिकडे आहे काय. नाही तर आता जाम पण हे संपायला आले, जास्त नाहीत. आणि बाजूलाच असणारी ही आमची विहीर.